नमस्कार. अक्षर मुद्रा यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रावण, भाद्रपद, अश्विन हे 2-3 महिने म्हणजे रंगीबेरंगी फुलांचे महिने. निसर्गामध्ये अनेक बदल होत असतात. रंगीबेरंगी आणि सुगंधी फुलं आसमंतामध्ये दिसत असतात. फुलांवरनं आठवलं, पानाआड कळी उमलते म्हणजे काय होतं? पानाआड कळी उमलते म्हणजे काय होतं? अनावर सुवासाचं जग, अनावर सुवासाचं जग पाकळ्यांमध्ये येतं, पाकळ्यांमध्ये येतं, पाकळ्यांमध्ये येतं. फुलं उमलण्याची आणि त्याचा सुगंध पसरवण्याची किंवा पसरण्याची ही जी प्रक्रिया आहे, एका कवीने किती छानशा शब्दामध्ये शब्दबद्ध केली आहे. अशीच काही शब्द फुले आपल्या पुढे घेऊन येत आहेत आज 3 तरुण दमदार कवी. निमित्त आहे ओंजळीतील शब्द फुले या प्रयोगाचं. 80-90च्या दशकामध्ये कवितांच्या कार्यक्रमाचे वेगवेगळे प्रयोग नेहमीच होत असत. पण अलीकडच्या काळात कवितांचे, विशेषतः स्वरचित कवितांचे प्रयोग हे अभावानेच होताना आढळतात. आणि या पार्श्वभूमीवर विजय जोशी, चैत्राली जोगळेकर आणि मानसी चापेकर या 3 नव्या दमाच्या कवींनी ओंजळीतील शब्दफुले या प्रयोगाला सुरुवात केली. शाळा, महाविद्यालय, विविध संस्था, वृद्धाश्रम अशा अनेक ठिकाणी या काव्यप्रयोगाचे सातत्याने प्रयोग होत असतात. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा हे प्रयोग बंद पडले नाहीत, तर उलट मोठ्या जोमाने सुरू झाले. अर्थात त्यासाठी कुठलं व्यासपीठ नव्हतं, तर एक नवीन व्यासपीठ निर्माण केलं. फेसबुक, इन्स्टा, झूम, मायक्रोसॉफ्ट टीम यासारख्या तमाम सोशल मीडियाच्या माध्यमातून आज हे 3ही कवी अक्षरमुद्राच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. याचा 42वा प्रयोग घेऊन ओंजळीतील शब्दफुले 42वा शब्दप्रयोग हे 3 जण आपल्यापुढे सादर करणार आहेत. आपण सर्वांनी या शब्दफुलांचा आस्वाद घ्या, त्यातील शब्दगंध, भावगंध अनुभवा. लाईक करा, शेअर करा आणि हो, हा प्रयोग आवडला तर लॉकडाऊन उघडल्यानंतर आपण आपल्या शैक्षणिक संस्थेत किंवा कुठल्या संस्थेच्या व्यासपीठावर जरूर आयोजित करा. बरं, तर सुरुवात करूया आपण या प्रयोगाला. ओंजळीतील शब्दफुले. नमस्कार रसिक हो. अक्षरमुद्रा यूट्यूब चॅनेल आयोजित शब्दांकुर प्रस्तुत ओंजळीतील शब्दफुले च्या प्रयोग क्रमांक 42 मध्ये आपणा सर्वांचं आम्ही स्वागत करतो. मी विजय जोशी डोंबिवली, माझे सहकारी चैत्राली जोगळेकर पवई मुंबई आणि मानसी चापेकर रोहा रायगड असे आम्ही 3 जिल्ह्यातील 3 कवी. स्वरचित कवितांचा आम्ही सर्वत्र कार्यक्रम करीत असतो. मनोरंजन आणि समाज प्रबोधन या उद्देशाने आम्ही ओंजळीतील शब्दफुलेचे सर्वत्र कार्यक्रम करतो. चैत्राली, तुला काही सांगायचं आहे? ओंजळीतील शब्दफुले हा आमचा तिघांचा कार्यक्रम आम्ही 3 वर्षापूर्वी सुरू केला भरारी या संस्थेपासून, आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतो ह्या कार्यक्रमाला. लोकांना आमच्या कविता आवडतायत आणि जसा समोरचा वयोगट असेल त्याप्रमाणे आमच्या कविता असतात. वेगवेगळ्या ठिकाणी बालसाहित्य संमेलन, कॉलेज अशा ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम सादर केलाय. मानसी? चैत्र म्हणाली तशी शाळा, कॉलेज ह्याच्यामध्ये आम्ही आमच्या कविता सादर करून त्यांना आमच्या कवितेतून आनंद दिलाच, पण जे वयोवृद्ध आहेत अशांसाठी सुद्धा आम्ही वृद्धाश्रमातनं अनेक कार्यक्रम केले आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही हे आतापर्यंत 42 कवितांच्या कार्यक्रमाचा टप्पा गाठलेला आहे असं मी म्हणेन. आणि 15 ऑगस्टच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी हा कवितांचा बहारदार कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत आणि विजय त्याच्या एका सुंदर कवितेने ह्या कार्यक्रमाची सुरुवात करेल. खरंय मानसी की
स्वातंत्र्य दिनाचं निमित्त घेऊन आपण हा उंजळीतील शब्दफुलेचा प्रयोग क्रमांक 42 साजरा करतोय. तर आजचं हे पुष्प आपण सीमेवरती लढणाऱ्या जवानांना आपण समर्पित करूया आणि कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. देशासाठी लढणारे सीमेवरचे जवान आपल्या सर्वांसाठीच खूप कष्ट घेत असतात. त्यांच्या कुटुंबापासून ते खूप लांब असतात आणि त्यांच्यामुळेच आपण सुरक्षित राहू शकतो. तर त्यांच्यासाठी माझी एक कविता, व्यर्थ नको बलिदान. देशासाठी लढलो आम्ही, झुकली नाही मान. देशासाठी लढलो आम्ही, झुकली नाही मान. रक्षण तुमच्या हाती आता, व्यर्थ नको बलिदान. देशासाठी लढलो आम्ही, झुकली नाही मान. रक्षण तुमच्या हाती आता, व्यर्थ नको बलिदान. सीमेवरती उभा ठाकलो, कर्तव्याचे भान. सीमेवरती उभे ठाकलो, कर्तव्याचे भान. प्राणपणाने युद्ध जिंकलो, विजयाचे वरदान. हिंदू मुस्लिम शीख ईसाई, शौर्याचे गुणगान. हिंदू मुस्लिम शीख ईसाई, शौर्याचे गुणगान. लढती सारे वीरश्रीने, घेऊन हाती प्राण. गंगा सिंधू कृष्णा कोयना, भारत भूची शान. गंगा सिंधू कृष्णा कोयना, भारत भूची शान. विंध्य हिमाचल सह्याद्रीचा, सार्थ आम्हा अभिमान. शत्रू येता अंगावरती, पेटवू सारे रान. शत्रू येता अंगावरती, पेटवू सारे रान. स्वातंत्र्याचे रक्षण करण्या, मायभूमीची आन. स्वातंत्र्याचे रक्षण करणा, मायभूमीची आन. वा, खूपच सुंदर विजय. मला ह्या सगळ्या कविता ऐकून ना आपलं बालपण आठवतं. म्हणजे आपण हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, किंवा बलसागर भारत हो, किंवा अगदी सगळे म्हणत असलेली विजयी विश्व तिरंगा प्यारा, त्या सगळ्या कविता किंवा गाणी म्हणत आपण झेंडा फडकवायचो शाळेत जाऊन. तर ह्या सैनिकांसाठीच आपण एक हा कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत. त्यांच्यासाठीच माझी एक पुढची कविता. त्यांच्यासाठी अनेक काही कोण कोण हे लिहून गेले. त्यांच्यासाठी अनेक काही कोण कोण हे लिहून गेले. स्वातंत्र्याचे दान दिले ते क्रांतीवीर जे घडून गेले. अनेक गेले फासावरती, अनेक गेले फासावरती, फक्त आपुल्या देशासाठी. मृत्यूलाही बधले नाही, सैनिक येथे लढून गेले. दूरतयांचे होते घरकुल, दूरतयांचे होते घरकुल, कधीच केली नाही चिंता. दूरतयांचे होते घरकुल, कधीच केली नाही चिंता. कणखर होते सारे काही, देशभक्त हे करून गेले. अफाट थंडी वादळ वारा, बदलले नाही कशाला. अफाट थंडी आले नाही वीर कशाला. अशक्य असते जगणे जेथे, जीवन आपले जगू नये. एकच त्यांचे ध्येय मनाशी, एकच त्यांचे ध्येय मनाशी, एकच होती भारतभूच्या प्रेमासाठी. भारतभूच्या प्रेमासाठी प्राण आपला अर्पण केले. आता शेवटचा कडवं नीट ऐका. की सून असे मी त्यांच्या घरची, चापेकरचे बंधू होते. सून असे मी त्यांच्या घरची, चापेकरचे बंधू होते. देशासाठी लढता लढता, फासावरती चढून गेले. देशासाठी लढता लढता, फासावरती चढून गेले. खूप सुंदर मानसी. आणि खरंच मला खूप अभिमान आहे की तू आमच्या बरोबर या कार्यक्रमात हा कार्यक्रम एकत्र करतोय. सगळे केल्याशिवाय राहत नाही की हा कार्यक्रम आम्ही जेव्हा कल्याण जेलमध्ये केला, माझाही अनुभव देशभक्ती आपण म्हणतो, तर त्या कैद्यांमध्ये ती देशभक्ती रुजलेली असते. काही ना काही चुकीने ते तिथे येतात, पण त्यांच्या तोंडून जेव्हा आम्ही तिथे गाणी ऐकली ना, तर तेव्हा खरंच भारावून गेलो आम्ही. सैनिकांसाठी म्हणजे काय लिहावं आणि काय बोलावं, शब्द अपुरे पडतात खरं तर. सैनिक सीमेवरती आपलं रक्षण करतोय, देशाचं रक्षण करतोय, पण इथे घरी तेवढ्याच हिमतीने त्याची पत्नी त्याच्या घराचं, त्याच्या मुलाबाळांचं, त्याच्या कुटुंबाचं रक्षण करत असते. आणि म्हणूनच तो निर्धास्तपणे तिथे
देशरक्षणासाठी जीवाचं रान करत असतो. तर अशाच सैनिकाच्या पत्नीने आपल्या नवऱ्याला लिहिलेलं पत्र, सैनिकाला लिहिलेलं पत्र आहे. ते पत्र तिने कवितेतनं लिहिलंय, ऐका. प्रिय सख्या, एक एक पंक्ती लावताना आठवण तुझी येत आहे. एक एक पंक्ती लावताना आठवण तुझी येत आहे. वाटेकडे तुझ्या सतत नजर माझी जात आहे. अहोरात्र सीमेवरती रक्षण आमचं करत आहेस. अहोरात्र सीमेवर रक्षण आमचं करत आहेस. स्वतःचा जीव धोक्यात घालून आमची लाज जपत आहेस. दसरा दिवाळी सारं काही, दसरा दिवाळी सारं काही तिथेच साजरं करत आहेस. आमच्यापासून दूर असूनही मनाने खूप जवळ आहेस. आई बहीण मुलगी तुझी, आई बहीण मुलगी तुझी भेटीस तुझ्या आतुर आहे. तुझी अर्धांगिनी मी त्यांना जीवापाड जपत आहे. हटू देऊ नकोस सख्या, हटू देऊ नकोस सख्या. सीमेवरून तुझं लक्ष करू देऊ नकोस कधीच शत्रूला तुझं भक्ष. कुठल्याही परिस्थितीत नको सोडूस तू धीर, कुठल्याही परिस्थितीत नको सोडूस तू धीर. नको होऊस आमच्या आठवणीने तू गंभीर. भारत मातेचा पुत्र तू कधीच मानू नकोस हार. भारत मातेचा पुत्र तू कधीच मानू नकोस हार. शस्त्रा इतकी शब्दांनाही असू दे तुझ्या धार. विश्वास आहे माझा, विश्वास आहे माझा तुझ्या कर्तृत्वावर, तुझ्या देशप्रेमावर. अभिमान आहे मला माझं कुंकू लढते सीमेवर. माहित नाही सख्या मला, माहित नाही सख्या मला कशी होईल आपली भेट. माहित नाही सख्या मला कधी कुठे कशी होईल आपली भेट. वीरचक्र घेताना की तिरंग्यात लपेटून भेटशील कुठे. वीरचक्र घेताना की तिरंग्यात लपेटून भेटशील कुठे. घडलीच काही अकळीक तरी मन घट्ट करून निरोप देईन मी तुला. घडलीच काही अकळीक तरी मन घट्ट करून निरोप देईन मी तुला. भारत मातेच्या चरणी कुंकू व्हायलंय अभिमानानं सांगेन मी जगाला. तुझ्या नंतरही जिवंत ठेवीन तुझ्या शौर्याच्या इतिहासाला. तुझ्या नंतरही जिवंत ठेवीन तुझ्या शौर्याच्या इतिहासाला. तुझ्या पावलावर पाऊल ठेवून समर्पित होईल मी देशसेवेला. समर्पित होईल मी देशसेवेला. वा चैत्राली, तुझी ही कविता ना खरंच भावुक पण बनवते आणि स्फूर्ती पण देते. आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी सैनिक सदैव अहोरात्र झटत असतात आणि तशीच जसे सैनिक अहोरात्र झटत असतात तशीच आपली लोकशाही, आपली ही लोकशाही ही जगामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही मानली जाते आणि समृद्ध आणि समर्थ लोकशाही मानली जाते. कारण लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेलं सरकार हा देश चालवतो आणि ही आदर्श लोकशाही ही माझ्या कवितेमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलाय. बघूया की आपल्या देशाची लोकशाही मला आदर्श कशी वाटते आणि आदर्श का वाटते ते. कवितेचं शीर्षकच आहे लोकशाही. बोटास लावतो मी कर्तव्य दानशाही. बोटास लावतो मी कर्तव्य दानशाही. मी दावतो जगाला आदर्श लोकशाही. बोटास लावतो मी कर्तव्य दानशाही. मी दावतो जगाला आदर्श लोकशाही. कित्येक धर्म जाती कित्येक प्रांत भाषा. कित्येक धर्म जाती कित्येक प्रांत भाषा. वैविध्य संस्कृतीचे चौखूर अष्टदिशा. येथे पराभवाची भीती कुणास नाही. मी दावतो जगाला आदर्श लोकशाही. प्रत्येक पक्ष देतो त्यांचा विचारनामा. मतदान गुप्त होते निवडून आणताना. ज्यांचे मतैक्य होते सरकार तेच होई. मी दावतो जगाला आदर्श लोकशाही. संसद प्रधान आहे चर्चा घडून येते. संसद प्रधान आहे चर्चा घडून येते. ढवळून प्रश्न निघती संवाद नित्य येथे. जनतेस न्याय देण्या निर्णय फळास येई. मी दावतो जगाला आदर्श लोकशाही. जे बोलले कराया
बांधील पक्ष आहे. जे बोलले कराया बांधील पक्ष आहे. जनता हुशार येथे चाणाक्ष दक्ष आहे. कालांतरात फिरुनी जनतेत सत्य जाई. मी दावतो जगाला आदर्श लोकशाही. बोटास लावतो मी कर्तव्यदानशाही. मी दावतो जगाला आदर्श लोकशाही. मी दावतो जगाला आदर्श लोकशाही. वा, खूपच सुंदर विजय. पण आपला देश आपण म्हणतो लोकशाही म्हणजे लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य. असं घडतं का, मला हा प्रश्न पडतो. कारण आपण एकदा निवडून दिल्यानंतर हे राजकारणी असतात ते आपल्याकडे बघतही नाही. मला हा काही राजकारणाचा करायचा नाहीये कवितांचा कार्यक्रम, पण मी एक आपलं मत मांडलं. प्रत्येकाने आपली आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे. तर काही ओळी अशा आहेत की एक दिवा आत लावू हवे तसे जगण्याचा. एक दिवा आत लावू हवे तसे जगण्याचा. काळजीने जपू त्याला करू विचार मनाचा. पुसू कधी आपल्याला खुशालीही आपलीच. पुसू कधी आपल्याला खुशालीही आपलीच. पाठीवर थाप देऊ कौतुकही स्वतःच. कधी कधी स्वतःच पण कौतुक करावं. तर हल्लीच्या काळामध्ये कॉम्प्युटर किंवा फेसबुक, ट्विटर ह्या गोष्टींमध्ये रमलेला माणूस, त्याच्यासाठी ही कविता आहे की थोडं आलं दुःख म्हणून रडत नका बसू. थोडं आलं दुःख म्हणून रडत नका बसू. जीवन म्हणजे कॉम्बो पॅक असू आणि हसू. रिचार्ज सुद्धा संपतो इथे मैत्री आणि नात्याचा. रिचार्ज सुद्धा संपतो मैत्री आणि नात्याचा. कोण नसतो सोबत इथे कोणीही नसतो कोणाचा. सुख पडेल पदरात तेव्हा कदाचित आपण नसू. सुख पडेल पदरात तेव्हा कदाचित आपण नसू. जीवन म्हणजे कॉम्बो पॅक असू आणि हसू. आठवणींचा कप्पा म्हणजे पेन ड्राईव्ह असतो. आठवणींचा कप्पा म्हणजे पेन ड्राईव्ह असतो. जेव्हा गरज लागते त्याची लगेच मनात बसतो. आठवणी सुंदर असल्या तरच सुखी आपण दिसू. आठवणी सुंदर असल्या तरच सुखी आपण दिसू. जीवन म्हणजे कॉम्बो पॅक असू आणि हसू. एंटर एंटर करूनच तर आयुष्य जातं पुढं. एंटर एंटर करूनच तर आयुष्य जातं पुढं. सुंदर वळण सुद्धा ठरतं कधी कधी न सुटणार पुढं. चुकीची माणसं चुकीची वेबसाईट नका तिथे फसू. चुकीची माणसं चुकीची वेबसाईट नका तिथे फसू. जीवन म्हणजे कॉम्बो पॅक असू आणि हसू. हँग झालं आयुष्य तरी रिस्टार्ट करावं लागतं. हँग झालं आयुष्य तरी रिस्टार्ट करावं लागतं. मागचं पुसून जातं पुन्हा नवीन लिहावं लागतं. नवीन सुरुवात प्रत्येकाच्या मनात आपण ठसू. नवीन सुरुवात प्रत्येकाच्या मनात आपण ठसू. जीवन म्हणजे कॉम्बो पॅक असू आणि हसू. जीवन म्हणजे कॉम्बो पॅक असू आणि हसू. सुंदर सुंदर. वा वा, सुंदर. म्हणजे आत्ताच्या भाषेत तू हे समजावण्याचा प्रयत्न केलायस की आता या युवा पिढीला ही भाषा पटकन समजते. त्याच्यामुळे खूप छान मानसी. आपण बघतो की आलाक्षण खरं तर आता आजूबाजूची जी परिस्थिती आहे त्या ह्याच्यात तर आपण हे अनुभवतोय की आलाक्षण आपण आनंदाने साजरा करायला हवा. माहित नाही संकट कसं येईल ते जात पात हे ते असे गोष्टी हे करण्यापेक्षा प्रत्येकाचा कसा आनंदात दिवस साजरा केला जाईल. मानत नाही मी कधीच जातपात, त्यावरची एक चारोळी माझी. मानत नाही मी कधीच जातपात, करत नाही कधीच कुणाचा घात. कोणी नसते माझ्या दृष्टीने खालच्या वरच्या वर्गाचा. कारण लालच रंग असतो साऱ्यांच्या रक्ताचा. साऱ्यांच्या रक्ताचा. तर हा भेदभाव विसरून सगळ्यांनी आता एक होण्याची गरज आहे. कारण नियती पुढे कोणाचंच काही चालत नाही आणि नियती जातपात मानत नाही. नियती एक सत्य, ही माझी कविता हेच सांगते. वास्तवाला सामोरे जाताना परिस्थितीला सावरायला हवं. वास्तवाला सामोरे जाताना परिस्थितीला सावरायला हवं. दुःखाला सामोरे जाऊन आपण धीराने आवरायला हवं. कुठल्या रूपात काळ घालेल घाला नाही सांगता येत कधीच कुणाला. कुठल्या रूपात काळ घालेल घाला नाही सांगता येत कधीच कुणाला. आला क्षण समाधानाने जगायला हवं. काळालाही हसत सामोरे जायला हवं.
नियतीच्या हातातलं आपण आहोत खेळणं. नियतीच्या हातातलं आपण आहोत खेळणं, तीच ठरवते आयुष्याची सारी वळणं. जावं लागतं प्रत्येकाला त्याच वळणाने, जावं लागतं प्रत्येकाला त्याच वळणाने, कधी आनंदाने तर कधी दुःखाने. कितीही वाईट घटना असली तरी सारं काही सहन करायलाच हवं. कितीही वाईट घटना असली तरी सारं काही सहन करायलाच हवं. मृत्युमुखी पडलेल्यांच्या जीवलगांना आपणच पुढे होऊन सावरायला हवं. प्रत्येकाच्या सुखदुःखाचा मान आपण ठेवायला हवा. प्रत्येकाच्या सुखदुःखाचा मान आपण ठेवायला हवा. प्रत्येक क्षण निरोपाचा समजून साजरा करायला हवा. नियती होत असावी आपल्या पुढे हतबल, नियती ही होत असावी आपल्या पुढे हतबल. तिलाही राखावा लागत असावा पृथ्वीचा समतोल. विसरून हेवे दावे सगळ्यांनी, विसरून हेवे दावे सगळ्यांनी सामंजस्याने राहायला हवं. नियतीलाही माणुसकी पुढे नतमस्तक व्हावंसं वाटायला हवं, नतमस्तक व्हावंसं वाटायला हवं. वा, सुंदर कविता चैत्रा. हाच धागा पकडून मी पुढची कविता सादर करणार आहे की आपण सर्वांनीच एकमेकांना धरून समानतेचा धागा पकडून आयुष्य जगायला पाहिजे. आयुष्य तसं खूप सुंदर आहे. बघू माझ्या कवितेमध्ये, जगू न घेऊ असीम सुंदर. भांडण तंटे हेवे दावे, नको इशारे नको तनारे. भांडण तंटे हेवे दावे, नको इशारे नको तनारे. जगून घेऊ असीम सुंदर आयुष्याचे कणकण सारे. भांडण तंटे हेवे दावे, नको इशारे नको तनारे. जगून घेऊ असीम सुंदर आयुष्याचे कणकण सारे. नको बंधने शरीरावरती, नको कुंपणे मनाभोवती. मन स्वप्नांची बाग फुलविण्या, घेऊ भरारी क्षितिजावरती. कवेत घेऊ डोंगर झाडे, अथांग सागर नदी किनारे. जगून घेऊ असीम सुंदर आयुष्याचे कणकण सारे. भांडण तंटे हेवे दावे, नको इशारे नको तनारे. जगून घेऊ असीम सुंदर आयुष्याचे कणकण सारे. हव्या कशाला मंदिर मशिदी, बायबल आणि कुराण गीता. समानतेचा मंत्र जपूनी, लिहू आगळी जीवन गाथा. सुरात गाऊ एक दिलाने, माणुसकी हा धर्म खरा रे. जगून घेऊ असीम सुंदर आयुष्याचे कणकण सारे. भांडण तंटे हेवे दावे, नको इशारे नको तनारे. जगून घेऊ असीम सुंदर आयुष्याचे कणकण सारे. नकोच पैसा नकोच सत्ता, कोरून घेऊ हृदयावरती. किती जमविला पैसा अडका, शेवटा आहे सरणावरती. सोडून देऊ लोभ लालसा, नको तिजोरी नको पहारे. जगून घेऊ असीम सुंदर आयुष्याचे कणकण सारे. भांडण तंटे हेवे दावे, नको इशारे नको तनारे. जगून घेऊ असीम सुंदर आयुष्याचे कणकण सारे. जगून घेऊ असीम सुंदर आयुष्याचे कणकण सारे. खूप सुंदर कविता आहे विजय तुझी. म्हणजे आयुष्य कसं जगायचं हे तू या तुझ्या कवितेत सांगितलं आहे. पण मार्च पासून हा जो कोरोना आलेला आहे ना, सगळ्यांचा आता शत्रू झालेला आहे. त्या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला ज्यांनी मदत केली म्हणजे सगळे डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार आणि सगळ्यात मोठा वाटा आहे पोलिसांचा, ज्यांच्या जीवावर आपण मला वाटतं घरात आणि घराबाहेरही राहतो आहोत. तर ह्या पोलिसांसाठी एक माझी कविता आहे 3 स्टार्स म्हणून. घरातून बाहेर पडताना ती रोज द्यायची हातात त्याचं पाकिट, त्याची हॅट, बेल्ट, त्याला लावायचं पिस्तूल, अगदी सगळं सगळं कौतुकाने. घरातून बाहेर पडताना ती रोज द्यायची हातात त्याचं पाकिट, हॅट, बेल्ट, त्याला लावायचं पिस्तूल, अगदी सगळं सगळं कौतुकाने. अभिमानाने फिरवायची हात त्या 3 स्टार्स वरून, त्याच्या खाकीवरून. डोळे भरून साठवायची त्याचं ते राजबिंड रूप डोळ्यात, न चुकता तो ड्युटीवर जायच्या आधी. तिला अभिमान होता त्याचा, त्याच्या कामाचा. ती कौतुकाने सांगायची त्याच्या शौर्याच्या कामगिरीच्या कथा.
नातेवाईकांना, शेजारी पाजारी ह्यांना. तिला अभिमान होता त्याचा, त्याच्या कामाचा. ती कौतुकाने सांगायची त्याच्या शौर्याच्या, कामगिरीच्या कथा नातेवाईकांना, शेजारी पाजारी ह्यांना. आणि ते सांगताना त्याच्या खांद्यावरचे ते 3 स्टार्स चमकायचे तिच्या डोळ्यात. 10 दिवस झालेत ती उभी आहे दाराजवळ डोळ्यात प्रतीक्षा घेऊन. 10 दिवस झालेत ती उभी आहे दाराजवळ डोळ्यात प्रतीक्षा घेऊन. लग्न झाल्यानंतर केवळ 2 महिन्याचा सहवास आठवत डोळ्यात साठवलेलं त्याचं घरून निघतानाचं शेवटचं रूप, त्याचे बलदंड बाहू, कुरळे केस, मिश्किल डोळे, जाताना गमतीत तिला ठोकलेला कडक सॅल्यूट आणि बरच काही. आज नक्की येतो हे फोनवर 1000 वेळा बोलूनही. आज नक्की येतो हे फोनवर 1000 वेळा बोलूनही तो काही येत नाही. आणि तिची आशा संपत नाही. तिला कळली आहे परिस्थिती, तिला जाणवत आहे गांभीर्य. तिला कळली आहे परिस्थिती, तिला जाणवलं आहे गांभीर्य देशावरील संकटाचे. कोरोना नामक शत्रू संपावा म्हणून रोज जोडते आहे हात ती देवाजवळ. गेले 2 दिवस तिला एक गोष्ट सांगायची आहे त्याला. गेले 2 दिवस त्याला एक गोष्ट सांगायची आहे तिला, पण प्रत्यक्ष नाही, फोनवर. तुझ्या स्टार्सवर कौतुकाने हात फिरवायला अजून 2 हात लवकरच येणार आहे. तुझ्या स्टार्सवर कौतुकाने हात फिरवायला अजून 2 हात लवकरच देणार आहे मी तुला. आणि तो मात्र आज नक्की येतो इतकंच बोलतो आहे फोनवर. अजूनही. वाह, सुंदर सुंदर. निशब्द केलंस मानस या कवितेने. चित्र समोर उभं राहिलं. आजकाल आजूबाजूला हेच चाललंय सगळं. खरंच हे आयुष्य एक मनुष्य जन्म आपल्याला मिळतो तो खूप असं वाटतं की आनंदाने क्षण जगावाच, पण काहीतरी समाजाची सेवा किंवा सगळ्यांसाठी आपण जगायला पाहिजे, फक्त आपल्या पुरतं न बघता. म्हणजे जसं पोलीस किंवा डॉक्टर करतात तसं सामान्य माणूस सुद्धा बरंच काही करू शकतो आणि ते प्रत्येकाने करायला पाहिजे. सत्कर्म. दीनदुबळ्यांची सेवा करायची बुद्धी दे मजसी भगवंता. दीनदुबळ्यांची सेवा करायची बुद्धी दे मजसी भगवंता. नको मोहमाया नको स्वार्थ जगी. नको मोहमाया नको स्वार्थ जगी. संसार हा त्यागी देशासाठी. वृद्धाश्रमासाठी लेखमीच होई. वृद्धाश्रमासाठी लेखमीच होई. प्रेम त्यांना देई मनोभावे. अनाथ बाळासी घेता उचलुनी. अनाथ बाळासी घेता उचलुनी. माया दाटे मनी बाळासाठी. अंध अपंगांचा आधार होऊन. अंध अपंगांचा आधार होऊन वाट दाखविन प्रकाशाची. माझी ही संपत्ती सांभाळता नीट. माझी ही संपत्ती सांभाळता नीट. नाही येत वीट आयुष्याचा. जीवन हे माझे सत्कारणी लागे. जीवन हे माझे सत्कारणी लागे. नाही काही मागे इच्छा उरे. नाही काही मागे इच्छा उरे. वा, छान छान चैत्र. आपल्याकडे वेळ आहे अजून हातामध्ये. आपण अजून एक कविता घेऊया. छान कार्यक्रम रंगलाय म्हणून आपण या ओघाने अजून एक कविता आपण सादर करूया रसिकांसाठी. माझी पुढची कविता घेतो मी. आयुष्याचे गीत गाऊया. खेळ नव्याने चला खेळूया. आयुष्याचे गीत गाऊया. खेळ नव्याने चला खेळूया. आयुष्याचे गीत गाऊया. खेळ नव्याने चला खेळूया. मित्र जोडूया नवे निरंतर. गुंफत जाऊ विश्वासाने. मिटवून टाकू सारे अंतर. मित्रत्वाचा पूल बांधूया. आयुष्याचे गीत गाऊया. खेळ नव्याने चला खेळूया. रंग वेगळे घेऊन सुंदर. विविधतेतून समानतेचे. विश्वशांतीचे बांधू मंदिर. ऐक्याचा सिद्धांत जपूया. आयुष्याचे गीत गाऊया.
खेळ नव्याने चला खेळूया, झाडे लावू झाडे जगवू, हिरवी शेते हिरवी राने, धरती सौंदर्याने सजवू, घेता घेता देत जाऊया, आयुष्याचे गीत गाऊया. खेळ नव्याने चला खेळूया, अ आ इ ई ए बी सी डी, जगासोबती चालत आपण, मातृभाषेची जपूया गोडी. जे आदर्श ते ते शिकूया, आयुष्याचे गीत गाऊया. खेळ नव्याने चला खेळूया, बुद्धीचा अन प्रगतीचा, नकोत वचने आश्वासने, विकास करूया देशाचा. कर्तव्याची कास धरूया, आयुष्याचे गीत गाऊया. खेळ नव्याने चला खेळूया, आयुष्याचे गीत गाऊया, आयुष्याचे गीत गाऊया. वाव, असं खरं आयुष्याचं गीत आपण म्हटलं तर खरं आयुष्य हे सुखी समाधानी होईलच, पण हे आपण आचरणात आणायला हवं, नुसतं कवितेत नको. असाच आनंदाचा प्रवास कसा असतो हे मी माझ्या कवितेतनं मांडलं आहे पुढच्या, की आनंदाच्या वाटेवरती समाधान मी वेचित जाते. नुसता आनंद महत्वाचा नसतो, पण समाधानही आपल्या जीवनात महत्वाचं असतं. की आनंदाच्या वाटेवरती समाधान मी वेचित जाते, प्रवास करते हास्य लेवनी, नाती सारी गुंफत जाते. थांबे येती सुख दुःखाचे, तिथे विसावा क्षणभर घेते. थांबे येती सुख दुःखाचे, तिथे विसावा क्षणभर घेते. फक्त सुखाना सोबत घेऊन दुःखाना मी डोंगर वाटा नदी निसागर अनेक येती जाता जाता. डोंगर वाटा नदी निसागर अनेक येती जाता जाता, साठवून ते मनात सारे पार मी करते असता असता. आपुलकीच्या थांब्यावरती थोडे किंचित अडखळते. म्हणजे कोणी छान आपल्याला दिसलं भेटलं की वाटतं की इथे आता विसावा घ्यावा, इथे थांबावं. या आपुलकीच्या थांब्यावरती थोडे किंचित अडखळते, हृदयामध्ये आठवणींना जपून साऱ्या साठवते. रुततो काटा कधी अचानक, रुततो काटा कधी अचानक, कधी अचानक पडते मी. रुततो काटा कधी अचानक पडते मी. मलम लावणी समजुतीचे विसरून सारे हसते मी. सारे सुंदर निर्मळ असते फक्त बघाया नजर हवी. सारे सुंदर निर्मळ असते फक्त बघाया नजर हवी. प्रवास असतो सुखकर सारा, फक्त कुणाची साथ हवी. सोबत संगत करून होते जीवन गाणे सुरात आहे. सोबत संगत करून होते जीवन गाणे सुरात आहे. जिद्द आणखी विश्वासाची साथ असावी मुळात रे. जिद्द आणखी विश्वासाची साथ असावी मुळात रे. सुंदर सुंदर, क्या बात. वाह, खूपच सुंदर मानसी. तुम्हाला माहिती आहे आपला सगळ्यात जवळचा मित्र कोण? तर आपलं मन, असं मला वाटतं. कारण प्रत्येक संवाद आधी आपण आपल्या मनाशी करत असतो आणि मग ते विचार आपण बाहेर बोलून दाखवत असतो. तर ह्या मनाशी संवाद साधणारी माझी ही एक कविता, किनारा. मनाच्या एका कप्प्यातून आलेल्या विचाराने, मनाच्या एका कप्प्यातून आलेल्या विचाराने एक दिशा दाखवतात. भरकटलेली नाव किनाऱ्यावर येऊन हळूच विसावते. मनाच्या एका कप्प्यातून आलेल्या विचाराने एक दिशा दाखवतात. भरकटलेली नाव किनाऱ्यावर येऊन हळूवार विसावते. आता त्या नावेलाही कळू लागले. आता त्या नावेलाही कळू लागलंय, कितीही मोठ्या वादळात सापडलं तरी धीर सोडायचा नाही, हारही मानायची नाही आणि स्वतःवरचा विश्वासही डळमळीत होऊ द्यायचा नाही. त्या वादळातून स्वतःला खेचून बाहेर काढून पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहायचे, भक्कमपणे न डगमगता. नावेलाही कळलंय आता, नावेलाही हे कळलंय आता. त्यासाठी गरज आहे स्वतःशीच मैत्री करण्याची, स्वतःच्या मनाला जाणून घेण्याची, स्वतः सारखाच त्या मनाचाही तोल सांभाळण्याची. मग काहीच अवघड राहत नाही. मग काहीच अवघड राहत नाही. जीवन प्रवास एकदम सुसह्य होऊन जातो. आपलाही आणि आपल्या प्रेमात असणाऱ्यांचाही.
वा वा. खूप सुंदर. खरं तर हा कार्यक्रम संपूच नाही असं वाटतंय. खूप छान छान कविता अजून रसिकांना द्याव्या असंही वाटतंय, पण वेळेचं बंधन आहेच. आणि आपण मला वाटतं आभार प्रदर्शन आणि आपल्या शेवटच्या कवितेने या कार्यक्रमाची सांगता करूया. ओंजळीतील शब्दफुलेचा हा प्रयोग क्रमांक 42 आम्हाला आमच्या कविता सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मी अक्षरमुद्रा यूट्यूब चॅनेलचे प्रमुख माननीय श्री योगेश जोशी कल्याण आणि अक्षरमुद्रा यूट्यूब चॅनेलचे सल्लागार माननीय श्री जयंत भावे ठाणे यांचे मनापासून आभार मानतो. हा कार्यक्रम अक्षरमुद्रा यूट्यूब चॅनेलवर प्रसारित होणार आहे. रसिकांसाठी खरंच एक आनंदाची पर्वणी आहे आणि मला वाटतं आपल्या शेवटच्या कवितेने या कार्यक्रमाची सांगता करूया. कवितेचं शीर्षक आहे चला बोलूया आयुष्यावर काही सुंदर. जीवन म्हणजे प्रीतीचे हे उदात्त मंदिर, जीवन म्हणजे प्रीतीचे हे उदात्त मंदिर. चला बोलूया आयुष्यावर काही सुंदर, चला बोलूया आयुष्यावर काही सुंदर. मांगल्याची गुढ्या तोरणे उंच उभारू आकाशी, आनंदाने नाचू गाऊ नाते जपुनी हृदयाशी. उंबरठ्याशी काढू रांगोळी नयन मनोहर, चला बोलूया आयुष्यावर काही सुंदर, चला बोलूया आयुष्यावर काही सुंदर. गाडून टाकू भेदभावते जातीचे अन धर्माचे, गाडून टाकू भेदभावते जातीचे अन धर्माचे. घेऊ झेंडे खांद्यावरती न्यायाचे अन समतेचे. पुन्हा पेटवू उंच मशाली विजय पथावर, पुन्हा पेटवू उंच मशाली विजय पथावर. चला बोलूया आयुष्यावर काही सुंदर, चला बोलूया आयुष्यावर काही सुंदर. वारा वाहे समृद्धीचा हिरव्या रानी शेतामधुनी, वारा वाहे समृद्धीचा हिरव्या रानी शेतामधुनी. निनादावखळ पाण्याचा कडे कपारी पाटामधुनी. आनंदाच्या बनात फुलतो तो गुलमोहर, आनंदाच्या बनात फुलतो तो गुलमोहर. चला बोलूया आयुष्यावर काही सुंदर, चला बोलूया आयुष्यावर काही सुंदर. जीवन म्हणजे प्रीतीचे हे उदात्त मंदिर, जीवन म्हणजे चला प्रीतीचे बोलूया हे उदात्त आयुष्यावर मंदिर. काही सुंदर, चला बोलूया चला आयुष्यावर बोलूया आयुष्यावर काही सुंदर.